एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना भाजपमध्ये विलीन करायला चाललेत। उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीत संजय राऊतांचा दावा, तर घालीन लोटांगण वंदीन चरण हाच शिंदेंसमोरचा शेवटचा पर्याय, उद्धव ठाकरे यांची टीका। ठाकरे ब्रँड नाही तर हिंदू अस्मितेची ओळख आहे। ठाकरे ब्रँड लोकांनी स्वीकारलाय। ठाकरे प्रामाणिक आहेत हे लोकांना माहित आहे। ठाकरे ब्रँडवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। ठाकरे ब्रँड जिवंत, पण तो ब्रँड आता बाजारात चालत नाही। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची टीका। ठाकरे ब्रँड आता ग्राहकांना पसंत पडत नसल्याचाही टोला। चिन्ह चोरतील, लोकांचं प्रेम कसं चोरणार? मुलाखतीतून ठाकरेंचा सवाल, तर शिवसेनेचं अस्तित्व कोणी संपवू शकत नाही। उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा। मी बटेंगे तो कटेंगे नाही केलं, सर्वांना समान वागवलं। ज्या लोकांची मी भेट घेतली नाही ते मला कुटुंबातलं मानतात। उद्धव ठाकरेंची मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया। लोकसभेचं यश मवियातल्या सगळ्या पक्षांच्या डोक्यात गेलं। मीपणा आल्यामुळे विधानसभेत पराभव झाला। उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमध्ये मविया नेत्यांचे कान टोचले। महाराष्ट्रातला मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय। राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल, तर राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर खुशाल करावी, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। मुंबईला कुणाच्या बापाचा बाप जरी आला तरी तोडू शकत नाही। कोणी मुंबईचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याचे तुकडे करू, फडणवीसांचा इशारा। भाजपने निशिकांत दुबेंवर केस केली का? दुबे पटक पटक के मारेंगे बोला। दुबे तो मुंबई में आ जाओ, समंदर में डुबे डुबे के मारेंगे, राज ठाकरेंचं वक्तव्य। मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली, निशिकांत दुबेने राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं। ट्विट करत दुबेचा राज ठाकरेंना खोचक टोला। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। राज ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देणारी याचिकेत मागणी। घनश्याम दयालू उपाध्याय यांच्याकडून सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल। नवी मुंबईमध्ये भाजप कार्यालयाची पाटी गुजराती भाषेत, पण मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर काही तासातच ही मराठी पाटी बसवली। गुजरातमधील आमदार वीरेंद्रसिंह बहादूरसिंह जडेजा यांच्या कार्यालयावरील पाटीवरून निर्माण झाला होता वाद। उद्धव ठाकरेंचा मुस्लिम पदाधिकारी मराठीसाठी मैदानात। आता अंधेरीतील परप्रांतीय व्यापाऱ्यांना गुलाबणी पुस्तक देऊन मराठी बोलण्याचं आवाहन। बोलता येत नाही त्यांच्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून थेट पुस्तकाचं वाटप। नोट घ्या, मतदान करा म्हणत 120 कोटी वाटले। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांचा खासदार नारायण राणे यांच्यावर प्रहार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा महाराष्ट्र दौरा। निवडणुकांवेळी एकला चलोरेच्या भूमिकेसाठी चाचपणी करण्याची शक्यता। इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांतर करण्याचा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर। मंत्री छगन भुजबळांचा निर्णय, तर रायगडच्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदलून रायगडवाडी करण्यात आलं। मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती। नागपूरच्या कळमना बाजार समितीतील भ्रष्टाचाराची चौकशी होणार। संचालक मंडळाने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार। 30 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे एसआयटीला निर्देश। हिंगोलीत इंटरनॅशनल स्कूलच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना खरूज सदृश आजार। बाळापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू। विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता। भंडाऱ्याचा गोंदिया नागपूर ऑटो संघटनेचा बेमुदत संप। ट्रॅव्हल चालकांच्या मनमानी कारभारामुळे ऑटो चालकांवर उपासमारीची वेळ। कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या इतिहासाविषयी चुकीची माहिती असल्याची माहिती। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वेबसाईटवर चुकीची माहिती। तब्बल 13 वर्षांनंतर प्रकार उघडकीस। जुना राजवाडा पोलिसांकडून देवस्थान समितीला खुलासा करण्याच्या सूचना। जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या स्टेटस ठेवून ग्रामविकास अधिकारी 10 दिवसांपासून बेपत्ता। जीवे मारण्याची धमकी दिल्याने आत्महत्या करत असल्याचा स्टेटस ठेवलं होतं। कुटुंबियांची पोलिसात तक्रार, पोलिसांचा शोध सुरू। पुण्याच्या इंजवडीतील लक्ष्मी चौकात अतिक्रमण काढण्यास सुरुवात। अतिक्रमण हटवण्यास विरोध करणाऱ्यांना अजितदादांनी दिला इशारा। नोटीस दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकानाची जागा मोकळी केली। पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाचा तपास कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार आणि हुंडाबळीवरून करावा। महिला आणि बालहक्क कल्याण समितीची शिफारस, तर पुण्यातील तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांचीही चौकशी करण्याची मागणी। ठाण्याच्या शहापूरमध्ये विवाहितेची आत्महत्या। विवाहितेवर शारीरिक आणि मानसिक छळ, मारहाण करून त्रास दिल्याचा आरोप। पतीसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील चिंचाखटीच्या अंगणवाडी सेविकेने आपल्या डोक्यावर आणला पोषण आहार। मुलांचं पोट भरण्यासाठी अंगणवाडी सेविकेने दाखवली तत्परता। सुनीता तळविला यांचा पोषण आहार मिळवण्यासाठी मोठी कसरत।
चिन्ह चोरतील, लोकांचं प्रेम कसं चोरणार? मुलाखतीतून ठाकरेंचा सवाल. तर शिवसेनेचं अस्तित्व कोणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा. मी बटेंगे तो कटेंगे नाही केलं, सर्वांना समान वागवलं. ज्या लोकांची मी भेट घेतली नाही ते मला कुटुंबातलं मानतात. उद्धव ठाकरेंची मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया. लोकसभेचं यश मवियातल्या सगळ्या पक्षांच्या डोक्यात गेलं. मीपणा आल्यामुळे विधानसभेत पराभव झाला. उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमध्ये मविया नेत्यांचे कान टोचले. महाराष्ट्रातला मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय. राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल. तर राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर खुशाल करावी, राज ठाकरेंची प्रतिक्रिया. मुंबईला कुणाच्या बापाचा बाप जरी आला तरी तोडू शकत नाही. कोणी मुंबईचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याचे तुकडे करू, फडणवीसांचा इशारा. भाजपने निशिकांत दुबेंवर केस केली का? दुबे पटक पटक के मारेंगे बोला. दुबे तो मुंबई में आ जाओ, समंदर में डुबे डुबे के मारेंगे, राज ठाकरेंचं वक्तव्य. मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली, निशिकांत दुबेने राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं. ट्विट करत दुबेचा राज ठाकरेंना खोचक टोला. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका. राज ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देणारी याचिका. याचिकेत मागणी. घनश्याम दयालू उपाध्याय यांच्याकडून सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल. नवी मुंबईमध्ये भाजप कार्यालयाची पाटी गुजराती भाषेत, पण मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर काही तासातच ही मराठी पाटी बसवली. गुजरातमधील आमदार वीरेंद्रसिंह बहादूरसिंह जडेजा यांच्या कार्यालयावरील पाटीवरून निर्माण झाला होता वाद. उद्धव ठाकरेंचा मुस्लिम पदाधिकारी मराठीसाठी मैदानात. आता अंधेरीतील परप्रांतीय व्यापाऱ्यांना गुलाबणी पुस्तक देऊन मराठी बोलण्याचं आवाहन. बोलता येत नाही त्यांच्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून थेट पुस्तकाचं वाटप. नोट घ्या, मतदान करा म्हणत 120 कोटी वाटले. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांचा खासदार नारायण राणे यांच्यावर प्रहार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा महाराष्ट्र दौरा. निवडणुकांवेळी एकला चलोरेच्या भूमिकेसाठी चाचपणी करण्याची शक्यता. इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांतर करण्याचा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर. मंत्री छगन भुजबळांचा निर्णय. तर रायगडच्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदलून रायगडवाडी करण्यात आलं. मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. नागपूरच्या कळमना बाजार समितीतील भ्रष्टाचाराची चौकशी होणार. संचालक मंडळाने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार. 30 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे एसआयटीला निर्देश. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील चिंचाखटीच्या अंगणवाडी सेविकेने आपल्या डोक्यावर आणला पोषण आहार. मुलांचं पोट भरण्यासाठी अंगणवाडी सेविकेने दाखवली तत्परता. सुनीता तळविला यांचा पोषण आहार मिळवण्यासाठी मोठी कसरत. रायगडच्या नागोटणीमधील नदीत उडी मारून महिलेची आत्महत्या. महिलेचा मृतदेह धरमतर खाडीत सापडला. बीडच्या न्यायालय परिसरात पोलीस कर्मचाऱ्याचा पबजी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसाचा व्हिडिओ 1 जुलैचा असल्याची माहिती. या प्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष. बीडमध्ये वाढदिवसाला तलवारीने केक कापणाऱ्या चौघांवर कारवाई. माजलगाव तालुक्यातील उमरी येथील प्रकार समोर. अनिल शिंदे या इस्माच्या आणि त्याच्या मित्राच्या हातात तलवारी. पुण्याच्या राजगडमधील करंजावणी गावात शेतात एकापाठोपाठ 10 ट्रॅक्टर रुतले. भात लावणीसाठी चिखलात एक ट्रॅक्टर रुतला. त्याला काढण्यासाठी गेलेले सगळे ट्रॅक्टर चिखलात अडकले. नागपूरच्या वडांबा जिल्हा परिषद शाळेवर वीज कोसळली. शाळेतील 70 विद्यार्थी आणि काही शिक्षक थोडक्यात बचावले. विज्ञान प्रयोगशाळेच्या स्लॅबवर वीज कोसळल्याने शाळा हादरली. नागपूरच्या सोनेघाटमध्ये वीज कोसळून 2 महिलांचा मृत्यू. महिलांसोबत शेतात काम करणाऱ्या इतर 5 महिला जखमी. जखमी महिलांवर रामटेकमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. नागपुरात 9 वर्षाच्या मुलाचा नाल्यात पडून आश्चर्यकारकरीत्या जीव वाचलाय. मुलगा पाय घसरून नाल्यात पडला आणि वाहत गेला. मावशीने आरडाओरडा करून मदत घेऊन त्याला बाहेर काढलं. पुण्यात माळशेज घाटात निसर्ग सौंदर्य खुललंय. माळशेज घाटातील सनसेट पॉइंटवर धबधबे प्रवाहित झाले. दाट धुकं, सोसाट्याचा वारा आणि पाऊस पर्यटकांसाठी आकर्षण. रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील कासे गावात जिल्हास्तरीय नांगरणी स्पर्धेचं आयोजन. 80हून अधिक बैलजोड्यांचा नांगरणी स्पर्धेत सहभाग. परभणीच्या पाथरी जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रांगणात पाणी साचलं. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कसरत. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी. परभणीत हरिण आणि रोहीचा शिकार केल्याची घटना. 2 जणांना अटक. आरोपींकडून शिकार करण्यात आलेल्या वन्य प्राण्यांची मांस कातडी जप्त. अधिकचा तपास सुरू. परभणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाची अवैध वाळू उपसाविरोधात कारवाई. पालम तालुक्यात वाळू चोरी करणारे 2 तराफे नष्ट.
गोंदिया जिल्ह्यात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा. 43 लाखांचा दंड वसूल. नो एंट्री वन वे उल्लंघनावर वाहतूक पोलिसांची करडी नजर. वाहतूक पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांची माहिती. आमगाव, तिरोडा, गोरेगाव, सडक अर्जुनी तालुका नक्षलग्रस्त भागात समाविष्ट करावा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी. तहसीलदारांना मागणीचं निवेदन. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावचे ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडेंची हत्या. हत्येच्या गुन्ह्यात 4 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील पेठवड गावामध्ये घरफोडी, लाखो रुपयांचा ऐवज लंपास. हातकणंगले पेठवाड मार्गावर घडली चोरीची घटना. 24 तासात 2 घरफोडीच्या घटना. पोलिसांसमोर मोठं आव्हान.